उपासनेच्या आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यावरती या तिसऱ्या विभागाच्या हा अध्याय 3 पाद तृतीय आहे आणि त्यामुळे ह्या तृतीय पादाच्या ह्या तृतीय किरणाच्या आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यावरती आता आलेलो आहोत। यामध्ये आत्तापर्यंत सगुण निर्गुणाची जी चर्चा आहे त्याचा थोडा परामर्श आपण घेतला, पण सूत्रांच्या दृष्टिकोनातून त्यांनी ज्या प्रकारे सगुण निर्गुणाचं निर्धारण केलंय की प्रत्येक उपनिषदामधली ब्रह्मविद्या घेऊन ती ब्रह्मविद्या सगुण कशी आणि त्याच उपनिषदामधल्या निर्गुण विद्या घेऊन ती ब्रह्मविद्या निर्गुणाची उपासना करणारी कशी, एकच ब्रह्मविद्या 2-3 उपनिषदामध्ये आली तर त्या विद्येमध्ये प्रत्येक उपनिषदांनी फरक कसा केलेला आहे आणि मग 2 उपनिषदांमध्ये जर एकच विद्या आलेली असेल पण त्याच्याविषयीचं जे विवेचन आहे ते जर वेगळं वेगळं असेल किंवा इकडे अधिक तिकडे कमी किंवा यापेक्षा तिकडे काही अधिक यापेक्षा तिकडे काही वेगळं असं जर असेल तर त्याचा समुच्चय केलेला आहे। आता उपासना हे प्रकरण चालू असताना आपल्याला 2 गोष्टी सातत्याने लक्षात ठेवायला लागतील, त्या म्हणजे एक समुच्चय आणि समन्वय, जो आपण आज 2-3 दिवस बघतोय की उपासना करताना अनेक प्रकारांनी अनेक कर्मांचा समुच्चय होतो, अनेक भावनांचा समुच्चय होतो, अनेक प्रकारच्या तंत्र पद्धतींचा समुच्चय होतो। म्हणजे सगळ्याच देवांना आपण आरती करतो, सगळ्याच देवांना आपण उदबत्ती लावतो, सगळ्याच देवांना आपण नैवेद्य दाखवतो, सगळ्याच देवांना फुलं अर्पण करतो, हा सगळा समुच्चय आहे। अनेक उपासना जरी असल्या तरी त्याचा समुच्चय होतो। म्हणजे घरामध्ये जर आपण आत्ता सारखे पंचायतन पूजन म्हणतोय की या सगळ्या देवता आहेत, या प्रत्येक देवतेकरता वेगळं निरंजन लावत नाही, या प्रत्येक देवतेकरता आपण वेगळी उदबत्ती लावत नाही, आपण सगळ्या देवतांना फुलं वाहतो, त्यांच्या आवडीची पत्री आवडीचे फुलांचे रंग आपण बघतो, पण सगळ्यांची शेवटी एकत्र आरती करतो। एकत्र आरती करतो म्हणजे प्रत्येकाची आरती म्हणतो, पण आरती करताना या देवाची आधी मग त्या देवाची मग त्या देवाची वेगळी वेगळी असं नाही, एका देवघरात सगळे देव ठेवलेले आहेत आणि सगळ्यांच्या भोवती ती आरती ओवाळली जाते, सगळ्यांना एका उदबत्तीने ओवाळलं जातं, एका निरांजनाने ओवाळलं जातं, सगळ्या देवतांच्या करता एकच तेला तुपाचा दिवा लावला जातो। हा जो आहे हा इथे कर्माचा पुन्हा समुच्चय केला आहे, ते कर्म सगळं एकत्रित केलं आहे, पण ते एकत्रित करताना त्याचा काही थोडा समन्वय पण केला आहे की एका उदबत्तीमध्ये सगळ्याच देवांना आपण त्याचा गंध आणि गंधद्वारा केलेली ईश्वराची पूजा, एकाच आपल्या निरांजनानी सगळ्या देवांना ओवाळताना त्या पूजेमध्ये एकाच निरांजनाच्या माध्यमामधून सगळ्या देवतांची पूजा, हा समन्वय आहे। आणि समुच्चय गणपती करता दुर्वा ठेवले आहेत, विष्णू करता तुळशी ठेवले आहेत, शंकराकरता बेल ठेवला आहे, हा त्या ठिकाणी समुच्चय आहे। आणि या समुच्चयामध्ये प्रत्येकाच्या आवडीचा रंग आहे। गणपतीला आपण लाल फुल वाहतो, महादेवाला आपण पांढरं वाहतो, विष्णूला कोणत्याही रंगाचं वाहतो, अमुकच एक पाहिजे असं नाही। अशा प्रकारे देवी उपासना, गायत्री उपासना या सगळ्या उपासना एकत्र करून केल्या जातात। आता इथे जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला सांगतं तन्निर्धारणा नियमस्तदृष्टे हे पृथग्ध्या प्रतिबंधहा फलम। सर्वच उपासनांचा नित्यकर्माशी नियमाने संबंध असत नाही, कारण श्रुतीत तसा नियम नाही। कर्मफल प्राप्तीला प्रतिबंध न होणे एवढेच त्यांचे फल असते। आता नित्यकर्म म्हणजे आपली पूजा आहे, आपल्या पूजेचा आपल्या उपासनेशी संबंध आहे का? नाही। देवाची पूजा करणं हे आमच्या नित्यकर्माचा भाग आहे, पण उपासना आमच्या आवडीची करणं हा त्या नित्यकर्माशी संबंधित विषय नाहीये। ते म्हणतात की सगळ्याच उपासनांचा नित्यकर्माशी नियमाने
म्हणजे असा काही नियम नाही की त्या उपासना त्या नित्यकर्माशी जोडल्या पाहिजेत, कारण श्रुतीत तसा नियम नाही. कारण प्रत्येकाने उपासना कोणतीही करावी. नित्यकर्मामध्ये घरामध्ये जर कुलदेवता आणि त्या ठिकाणी स्वामिनी हे जर दोन वेगळे आहेत, समजा शंकर कुलदेवता आहे आणि माहूरगडची निवासिनी कुलस्वामिनी आहे, तर या दोघांची नित्यपूजा करणं हा नित्यकर्माचा भाग आहे. आणि ह्या दोन देवतांपेक्षा ज्याची आवडती उपासना विष्णूची आहे, तो विष्णूची उपासना करतो. त्याचा या दोन देवतांच्या कुलधर्म, कुलाचार, घरातल्या देवता, त्यांची पूजा याच्याशी त्याच्या उपासनेचा संबंध नाही. की नित्यपूजेमध्ये उपासना होऊन गेली, समजा घरातली देवताच विष्णू आहे आणि आराध्य दैवत पण विष्णूच आहे, तर मग आता देवाची पूजा झाली हीच माझी उपासना आहे, तर ती उपासना असत नाही. ते नित्यकर्म आहे की घरामध्ये देवतांची पूजा करणं हे नित्यकर्म आहे. त्यांनी सांगितलंय की नित्यकर्म आणि उपासना ह्या दोन वेगळ्या वेगळ्या आहेत, कारण त्यांचा नियमाने एकमेकांशी काही संबंध नाही. पुढे ते म्हणतात की कर्मफल प्राप्तीला प्रतिबंध न होणे एवढेच त्यांचे फल असते. म्हणजे शंकर ही देवता कुलदेवता असून सुद्धा विष्णू या देवतेची उपासना केली तर मग चालेल का? त्याच्याकरता उत्तर आहे की ते म्हणाले असं काही नाहीये. जी उपासना केली आहे त्याच्या उपासनेच्या फळाला कोणत्याही प्रकारे प्रत्यवाय येत नाही, त्याला अडचण येत नाही. की कुलदेवता वेगळी आहे आणि उपास्य दैवत वेगळं आहे, मग त्याचे लाभ काय, मग त्याचे लाभ कसे, मग त्याचे लाभ किती, काही संबंध नाही म्हणाले. उपासनेचा लाभ भिन्न आहे आणि नित्यकर्माचा लाभ भिन्न आहे. त्यांना इथे सांगायचं आहे की योग्य उपासना आमच्याकडनं झाली तर उपासनेचं फल काय आहे. उपासनेचं फल त्यांनी सांगितलं की आमच्या काही इच्छा आहेत, आम्ही देवाला मागितलंच पाहिजे असं नाही, पण जो दैनंदिन उपासना करत राहतो आणि अत्यंत प्रामाणिकपणे करतो, श्रद्धेने करतो, तो जो उपासक आहे, तो जो उपासना करणारा आहे, त्याच्या श्रद्धेच्या बळावर त्याच्या मार्गातले अडथळे दूर होतात असं या सूत्राच्या ठिकाणी भाष्य करताना म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की ज्या नैमित्तिक उपासना आहेत त्याला निमित्तच कारणीभूत आहे आणि म्हणून नित्य नेमाने त्याचं आचरण करण्याचं कारण नाही. जसं घरामध्ये राम जन्म केला जातो किंवा घरामध्ये कृष्ण जन्म केला जातो किंवा दत्ताचा जन्म कोणाच्या घरात दत्तात्रेयांच्याकडचा केला जातो, गणेशाचा जन्म केला जातो. आता हे जे जन्माचं विधान आहे किंवा हा जो जन्म केला जातो हे नैमित्तिक कर्म आहे की हे त्या दिवशी पुरतंच कर्म आहे. एरवी त्यांनी कृष्णाची उपासना केलीच पाहिजे असं नाही, एरवी त्यांनी रामाची उपासना केलीच पाहिजे असं नाही, दत्तात्रेयाची उपासना केलीच पाहिजे असं नाही. आता कुठेतरी दत्त जन्म आहे आणि आपण आवर्जून दरवर्षी दत्त जयंतीला दत्त जन्माला जातो, तर असं थोडंच आहे की आमचं जे कुलदैवत आहे ते दत्तात्रेय आहे, असं काही नाही. निरनिराळ्या देवतांच्या नैमित्तिक उपासना त्या निमित्त मात्र होतात. आपलं जर रामदैवत आहे तर कृष्णाष्टमीचा उत्सव आपण करणं, कृष्णाच्या जन्माला जाणं, त्या दिवशीचा त्या उत्सवामध्ये भाग घेणं हा त्यातला एक भाग आहे नैमित्तिक कर्मामधला. म्हणून त्यांनी 3 गोष्टीतला फरक सांगितला की नित्यकर्माचा संबंध दैनंदिन उपासनेशी नाही. उपास्य दैवत कोणतंही असलं तरीही नैमित्तिक कर्म म्हणून जर काही उपासना न करता त्या नैमित्तिक कर्मामध्ये सहभागी होणं असं जर आपण केलं तर त्याचा संबंध त्या कर्मफळाला अडथळा आणण्यात येत नाही. म्हणजे कुणी कुणी असं म्हणतं की अहो व्यंकटेश स्तोत्र आमच्या घरी वाचायचं नाही, असं काही असण्याचं कारण नाही. किंवा ही देवता आम्हाला लाभत नाही असं असण्याचं कारण नाही, कारण देवता लाभत नाही असं सहसा होत नाही. कारण असं का व्हावं?
देवता लाभण्या न लाभण्यावरती अवलंबून नाही आहे. देवतेचा कृपाशीर्वाद आहे आणि तो आम्ही मिळवू शकतो आमच्या उपासनेनी, आमच्या श्रद्धेनी आणि आमच्या ठिकाणी आम्ही जे तंत्र अवलंबतो त्या माध्यमामधून मिळवतो. कसं मिळवतो याला एक तंत्राने का मिळवतो. एका गृहस्थांनी आपण किती प्रकारच्या उपासना केल्या त्याच्यावरती त्यांनी लेख लिहिला होता आणि त्यांनी सांगितलं की मला बघायचं होतं की अथर्व शीर्षाची आवर्तनं किती झाली. 1000 आवर्तनं करावीत असं म्हटलंय की 1000 आवर्तनं अथर्व शीर्षाची करायची. मग म्हणाले मी 3-3 दिवसामध्ये अथर्व शीर्षाची 1000 आवर्तनं असं करत राहिलो आणि असं दीर्घकालपर्यंत केलं आणि मग मला गणेश देवता प्रसन्न झाली. त्या देवतेचा कृपाशीर्वाद लाभला. मग मला असं वाटलं की आता हनुमान ही देवता आहे, या देवतेची जर उपासना केली तर ही देवता प्रसन्न होते का. तसंच त्यांनी दीर्घकाळपर्यंत पुष्कळ कठोर अशी हनुमंताची उपासना केली. त्याही उपासनेमधून त्यांना त्या देवतेच्या दर्शनाचा अनुभव आला आणि त्यांनी त्याच्यामध्ये आता ह्या बऱ्याच देवतांचं त्यांनी वर्णन करून सांगितलंय. त्यांनी असं लिहिलं की अथर्व शीर्ष, श्री सूक्त किंवा गायत्री मंत्र किंवा देवीच्या करता जर आम्हाला आवडणारं कोणतंही प्राकृत स्तोत्र किंवा सप्तशती अशा प्रकारच्या स्तोत्रांचं सातत्याने पारायण करत राहिलं आणि त्या देवतेची एका विशिष्ट तंत्राने उपासना करत राहिलो तर ती देवता प्रसन्न होते. म्हणजे त्या देवतेचे आपण भक्तच पाहिजे असं नाही. आता मुद्दा इथे एवढाच आहे की श्रद्धा आहे आत्ता, की ते आराध्य दैवत आहे असं नाही, पण ते दैवत ज्याला सब्जेक्टिव्हली आणि ऑब्जेक्टिव्हली असा विचार केला तर ते जे स्तोत्र किंवा जी उपासना आम्ही स्वीकारतो त्या उपासनेचं तंत्र जर आम्हाला बरोबर सांभाळता आलं आणि आम्ही जर ती उपासना वेळ सांभाळली आहे, जागा सांभाळली आहे आणि ते स्थान सांभाळलं आहे, तो मंत्र आम्ही एका ठिकाणी बसून एकाग्रपणाने जपलेला आहे, तर त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्याचा काळ किती असेल माहिती नाही, पण त्याचा लाभ काय होतो, कसा होतो याचा विचार नक्कीच मांडता येतो, करता येतो. तो कसा आहे तर तो त्या मंत्रातल्या सामर्थ्याचा ऑब्जेक्टिव्हली केलेला विचार आहे. म्हणजे व्यक्तीची श्रद्धा किती, व्यक्तीचं आराध्य दैवत म्हणून तळमळ किती, विषय त्याच्याशी निगडीत नाही आहे. विषय एकाच गोष्टीशी निगडीत आहे, तो म्हणजे त्या मंत्राच्या किती आवर्तनामध्ये ती देवता अनुकूल होते, त्या देवतेची आपल्याशी जवळीक साधली जाते, आपल्याला त्या देवतेचा लाभ होतो. हे सगळं जे काही आहे ते आपल्याला जे मिळतं किंवा त्याचा जो अनुभव येतो त्याचा विचार याच्यामध्ये केलेला आहे, म्हणजे ह्या सूत्रामध्ये केलेला आहे. म्हणजे कशा कशाचा विचार केला आपण, नित्य कर्माचा विचार केला की नित्य घरातल्या देवतांची पूजा याचा पहिला विचार झाला. दुसरा आपल्या आवडीचं जे उपास्य दैवत आहे त्या दैवताची आपण उपासना करणं आणि त्या उपासनेचे लाभ मिळवा न मिळवा पण उपासना निष्काम भावाने करत राहिलो किंवा भगवंताच्या दर्शनाच्या इच्छेने करत राहिलो, काही मिळावं म्हणून करत राहिलो, ती करत राहणं. तिसरी ही तंत्र म्हणजे त्याचं टेक्निक लक्षात घेऊन उपासना. आता त्याचं एक उदाहरण आपण घेऊ की एखाद्या मुलाला स्थैर्य नाही आणि त्याच्या बुद्धीचं आकलन थोडं कमी आहे, तर त्या मुलाला स्थैर्य लाभावं आणि विषयांचं आकलन चांगलं व्हावं याकरता जर कोणी सांगितलं की तुम्ही सातत्याने अथर्व शीर्षाची आवर्तन करत राहा, त्याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. आता हे असं होतं का, असंच माझा एक मंत्रशास्त्र म्हणून विषय आहे, त्या विषयावरती मी बोलत असताना अशी कोणी एक विद्यार्थिनी आली होती. ती म्हणाली, मॅडम तुम्ही सांगता याच्यावर तुमचा विश्वास आहे का आणि असं खरंच होतं का. मी म्हटलं मी ज्यातनं वाचलं आहे
ती पुस्तकं सगळी साधार आहेत. त्यामुळे त्या पुस्तकांवर माझा विश्वास आहे म्हणून मी बोलताना मला विश्वास वाटतो म्हणून बोलते. मग ती म्हणाली मी PhD ला विषय घेऊ का? म्हटलं घे. मग तिने ज्ञानप्रबोधिनीमध्ये अथर्वशीर्ष हाच विषय घेतला आणि हे मंत्राचं जे विज्ञान आहे तो विषय घेतला. आता युनिव्हर्सिटीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये हा जरा पॅरासायकॉलॉजीचा विषय असल्यामुळे तो लवकर मान्य झाला नाही. पुढे त्याला मान्यता मिळाली आणि आमचं फिजिक्स डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीमधलं आणि ज्ञानप्रबोधिनीचं सायकॉलॉजी डिपार्टमेंट या 2 डिपार्टमेंटमधून तिने ते काम केलं. आणि आमचे डॉक्टर दामले म्हणून आहेत, त्यांनी तिला मदत केली. त्यांनी सांगितलं की तू तुझे प्रयोग कर, तुला ऑब्झर्वेशन्स घ्यायला मी मदत करतो. तर तिने 30-30 मुलांचे गट केले आणि 6-6 महिने त्यांच्यावरती प्रयोग केले. त्यांना अथर्वशीर्ष शिकवायचं, रोज अथर्वशीर्ष म्हणायला लावायचं. त्यानंतर त्यांच्या आईवडिलांना सांगितलं त्यांच्याकडनं घरी दुपारी आणि संध्याकाळी म्हणून घ्या. अथर्वशीर्ष म्हणायला सुरुवात करायच्या आधी त्या मुलांची IQ ऑब्झर्वेशन्स घेतली आणि 6 महिन्यानंतर त्यांची ऑब्झर्वेशन्स घेतली तर असं लक्षात आलं की त्यांचा IQ वाढलेला आहे. आणि तिने असे रिपीटेडली हे सेट्स केले आणि अर्थात तिच्या PhD ला मान्यता मिळाली, तिला PhD मिळाली वगैरे वगैरे. हे आत्ता आपल्या पुढे जे म्हणते ते ह्याच्याकरता की एखाद्या विशिष्ट गोष्टी करता. समजा आता माझ्यासारखा मनुष्य सारखा प्रवचन करतो, त्याला वयाप्रमाणे आठवत नाही, काही वेळा पाठांतर असतं पण ते त्यावेळी नेमकं ते शब्द आठवत नाहीत. त्याला जर असं वाटलं की अरे आपलं जे स्मरण आहे ते कायम तसंच राहावं तर त्याकरता सरस्वती स्तोत्र आहे की त्या सरस्वती स्तोत्राचं रोज 16 वेळा पारायण केलं की मग त्याचे लाभ होतात. आता ही उपासना कोणती आहे? ही उपासना हा विशिष्ट एक हेतू प्राप्त होण्याकरता. सरस्वती ही काही माझी आराध्य देवता नाही, पण मला त्या देवतेची उपासना करून त्याचा लाभ मिळवायचा आहे आणि म्हणून त्याचा लाभ घेण्याकरता म्हणून मी ती उपासना करणार. ती त्यांना सांगायची आहे की ते म्हणतात अशा प्रकारची उपासना सुद्धा याच्याबरोबर करू शकतो का? हो, करू शकतो. म्हणजे नित्य उपासना रोज होतेच, त्याच्याबरोबर आपली आवडीच्या देवतेची उपासना होते. आपल्याला जर असं वाटलं, आता स्पोर्ट्सची मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, लहान मुलांना असं आपण नेहमी सांगतो की मुलांनी काही ऐको न ऐको, करो न करो, त्यांना आवडो न आवडो, तुमच्या घरात तुमची श्रद्धा असो नसो, पण मुलांना भीमरूपी आणि रामरक्षा म्हणायला सांगा. मुलांनी 11 वेळा भीमरूपी म्हटलं तर चांगलं आहे. आज ज्यांच्याकडे स्पोर्ट्स करता मुलं काम करतात आणि स्वतःची एफिशियन्सी, स्वतःचं रेकॉर्ड त्यातल्या त्यात अधिक चांगलं वाढवण्याकरता म्हणून प्रयत्न करतात, त्यांनाही आता लोक हनुमंताची उपासना म्हणजे भीमरूपी दिवसातून 3 वेळा 11 वेळा म्हणायला सांगतात आणि त्याचे लाभ त्यांना होतात. आणि जोपर्यंत त्यांचे स्पोर्ट्स जे कॉम्पिटिशन्स आणि हे येत आहेत किंवा त्या स्पर्धात्मक काळामध्ये त्या मुलांकडनं हे काम ते करून घेतात, त्याचे लाभ त्यांना जाणवतात. हे काय आहे? हे तात्कालिक आहे. ही एका विशिष्ट हेतू करता केलेली उपासना आहे. आपल्याला एक उदाहरण सांगायचं तर हैदराबादचा राजा निजाम, तर निजामाने त्यांच्या दरबारामध्ये असे ब्राह्मण नियुक्त केले होते की जे बगलामुखी विद्येची ज्यांची आराधना होती आणि त्या उपासनेमधून आपल्या राज्यामध्ये आर्थिक वैभव वाढावं, संपत्ती वाढावी, धन वाढावं, सुवर्ण वाढावं आणि त्याचा लाभ त्यांनी त्या उपासनेने करून घेतला. आता या उपासनेचा इतर गोष्टीशी काही संबंध नाही. या उपासनेचा ना जातीशी, ना पातीशी, ना श्रद्धेशी. आता निजाम मुसलमान आहे आणि तो मूर्ती पूजक नाही आहे, तो मूर्ती भंजक आहे. त्यांना मूर्ती मान्य नाही आहे, मूर्ती पूजा मान्य नाही आहे, पण तरी सुद्धा त्यांच्या लाभाकरता त्यांनी हा उपाय केला. हे काय आहे? हे त्या शब्दांचं सामर्थ्य आहे. ती उपासना ते फळ देण्याकरता नैमित्तिक करता येते. अशी नैमित्तिक उपासना आम्ही जेव्हा करतो तेव्हा ती नैमित्तिक उपासना सुद्धा पूर्ण तंत्र सांभाळून त्या काळामध्ये करायची.
आता त्या नैमित्तिक उपासनेमध्ये योगायोगाने ती जर विष्णूचीच असेल, ती जर रुद्राचीच असेल, एखादा मनुष्य आहे ज्याला आपलं सगळं आयुष्य सामाजिक जीवनामध्ये झोकून द्यायचं आहे, त्याला फारसे पैसे मिळवण्यामध्ये रस नाही, पण घरगृहस्थी तर चालली पाहिजे, तर आपलं घर नीटनेटकं चालावं, खायला प्यायला कमी पडू नये आणि आपलं जीवन सुरळीत राहावं, याकरता उपासनांच्या मध्ये रुद्राध्याय सांगितलेला आहे. रोज रुद्राचं एक आवर्तन करावं. त्या आवर्तनाने मनुष्याला खाण्यापिण्याला कधी कमी पडत नाही. आता हे जे रोज आहे, रोज ही उपासना आहे. घरामध्ये आता शंकर आहे, म्हणजे पंचायतनं पूजा आहे तर त्याच्यात एक दैवत शंकर आहे. मग आता शंकराची पूजा करत असताना हा रुद्राध्याय म्हणत त्या शंकराची पूजा केली, किंवा आता रुद्राध्याय म्हणाले म्हणून शंकराची उपासना झाली नाही. त्यांचं म्हणणं असं की नित्य उपासना किंवा नित्य पूजा शंकराची वेगळी, हा जो रुद्राध्याय म्हणणं आहे याचं नैमित्तिक कारण वेगळं. हा किती दीर्घकालपर्यंत जरी करत राहिला तरी सुद्धा एका विशिष्ट हेतू करता करतोय. ती त्याची उपासना नित्य उपासनेशी गडबड करत नाही. फक्त त्यांना सांगायचं एकच आहे की नित्य उपासनेच्या फलाला नैमित्तिक उपासना छेद देत नाही आणि तसंच नैमित्तिक उपासनेच्या फलाला नित्य उपासना छेद देत नाही. हा श्रद्धेचा भाग आहे. जसं मी आपल्याला म्हटलं की मुसलमान मनुष्य आहे आणि तो मूर्तीपूजा मान्य करत नसला तरी सुद्धा त्याचा लाभ घेऊ इच्छितो, तसा हिंदू मनुष्य आहे आणि तो कुठल्या ना कुठल्या तरी पीराला नवस करतो आणि तो नवस बोलून आपले हेतू सिद्ध करतो. ही श्रद्धा आहे. हा तात्कालिक विचार आहे. हे नैमित्तिक प्रयोजन आहे. त्याचा नित्य प्रयोजनाशी काही संबंध नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या ज्या नैमित्तिक उपासना आहेत त्या काही पुन्हा चालू, कारण काही वेळा काय होतं, माणूस म्हणतो अहो आता 16 सोमवारचं व्रत केलं, आता सोमवार सोडता येत नाहीत, मग ते सोमवार आयुष्यभर कायमच चालू ठेवले पाहिजेत. आता ज्याला जमेल त्यांनी ते चालू ठेवावेत. पण सोमवार करणं हे जे व्रत आहे हे जन्मभर करता येणार आहे का हे बघावं. येत असेल तर करावं, नाहीतर त्याचंही रीतसर उद्यापन करून तो विषय संपवावा. कारण शेवटी काय आहे, हे नैमित्तिक व्रत आहे. 16 सोमवारचं व्रत सुद्धा नैमित्तिक आहे. आम्ही हे कुठून काढलं की शंकराचं व्रत मोडता येत नाही? ही रूढी आहे, हा विचार आहे, हे शास्त्र नाही आहे. म्हणून ते सांगतात शास्त्राला विचारा, शास्त्र काय सांगतं, आणि त्याप्रमाणे त्या उपासना नैमित्तिक भाग संपला तरी चालू ठेवायच्या का? माणूस काहीतरी नवस बोलतो आणि माणूस म्हणतो अमक्या एका प्रसंगामध्ये मी 5 गुरुवार करीन, मी 12 गुरुवार करीन, मी विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ करीन. आता तो कार्यभाग सिद्ध होतो. तो झाल्यानंतर मग माणूस म्हणतो इतके दिवस मी केलं, आता बंद कसं करायचं, म्हणून रोज एकदा तरी मला विष्णू सहस्रनाम म्हटलं पाहिजे. बंधन नाही असं त्यांनी सांगितलं की ही नैमित्तिक उपासना आहे, निमित्त म्हणून स्वीकारली आहे. नाही तर दर 4 दिवसांनी एक नवीन उपासनेची भर आमच्या ह्याच्यात पडत राहील आणि हे सगळं आम्ही सांभाळणार कसे, त्याच्याकरता वेळ कसा देणार. म्हणून त्यांनी सांगितलं की नित्य नेमाने त्यातलं काही आचरायची गरज नाही. ते नैमित्तिक कारण संपलं की त्याचा एवढासा तरी भाग, म्हणजे असं की आता वा माझ्याच्यानी विष्णू सहस्रनाम म्हणणं होत नाही, पण मी आपल्या विष्णूला 12 तुळशीच्या मंजिरी वाहीन, म्हणजे त्या मिळाल्या नाही की त्याच्याकरता धावत सुटायचं. कारण त्या आपल्या घरात नसल्या तर आणल्या पाहिजेत. एखाद्या दिवशी आणल्या नाही तर आता जेवायचं कसं, आपली पूजा कशी पूर्ण होणार. कारण एकदा काहीतरी योजलं म्हटलं की ते पुरं करणं आलं. म्हणून त्यांनी सांगितलं कशात गुंतायचं नाही. ती कोणती उपासना आहे, ती कशाकरता घेतली आहे. आता पुढे त्याचा विषय आहेच की कर्म आणि त्याच्या मागचं ज्ञान. म्हणून इथे मर्यादित स्वरूपामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्याकरता दृष्टांत असा दिला की शरीर चालवण्याकरता आपण रोज भोजन करतो, नित्य नेमाने भोजन करतो, पण आजारी पडलो तर औषध घेतो. आजारपण संपल्यावर पुन्हा औषध चालू ठेवत नाही. रोग परिहार झाला की औषध घेणंही बंद होतं. तसंच आहे
नैमित्तिक उपासना ही ज्या गोष्टी करता स्वीकारली आहे तेवढी करावी आणि त्याचा लाभ झाला की तो विषय तिथे थांबवावा. आणि ह्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एक दुसरं सांगितलंय, लिंग भूयस्त्वात् तद्धि बलीयस्तदपि. प्रकरणापेक्षा लक्षणे बलवान असतात तरी कृती उपेक्षणीय नाही. आता याचा अर्थ लिंग भूयस्त्वात् तद्धि बलीयस्तदपि, त्याच्याही पेक्षा बलवान आहे. तर म्हणाले लक्षण बलवान आहेत. आता लक्षण बलवान आहे त्याचा अर्थ काय की जो उपासना प्रकार आम्ही स्वीकारलाय त्याच्यामध्ये भावनेला महत्व पुष्कळ आहे. भावनेला महत्व कशा करता आहे तर त्या उपासनेची फलप्राप्ती आमच्या भावनेवर अवलंबून आहे आणि म्हणून भावनेला महत्व आहे. म्हणून आम्ही किती उत्कटतेने उपासना करतो त्या प्रमाणात आम्हाला फल आहे. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी. ज्याची ज्याच्या ठिकाणी जशी जितकी भावना आहे तितकी त्याची सिद्धी प्राप्त होते असं सांगितलेलं आहे, शास्त्र सांगतं. ते म्हणाले शुद्ध भावना. आता इथे त्यांनी काय म्हटलंय, लिंग भूयस म्हणजे लक्षण. लक्षण कशाचं आहे, उत्कट भावना हे लक्षण आहे. पण हे जरी लक्षण असलं तरी सुद्धा बलवान काय झालं, लक्षण बलवान आहे. पण ते असं म्हणतात की उपासनेचं लक्षण जरी बलवान असलं, उपासनेमध्ये भावना जरी बलवान असली तरी त्याच्या वर्णनाला पुन्हा पुन्हा शास्त्रांनी महत्व जरी दिलेलं असलं तरी सुद्धा कृतीचं महत्व कमी नाही. म्हणजे आम्ही उपासना काय गरज नाही हो, पूजा केलीच पाहिजे असं काही नाही. आपण आपल्या भावना असली म्हणजे झालं नाही. आपल्याकडे विनोदानी असं म्हणतात की लोक लिहितात पत्र की विवाहाला या, आमच्या घरचा लग्न समारंभ आहे. तर यायला ज्याला जमत नाही तो असं लिहितो की नाही, मी जरी शरीराने तिथे येऊ शकलो नाही तरी मनाने मी तुमच्या कार्याच्या इथेच आहे. तेव्हा या जातीचा मनुष्य त्याला म्हणतो, तू मनाने माझ्या कार्यात राहिला नाहीस तरी चालेल पण शरीराने माझ्या कार्याला ये. तसं इथे सांगितलेलं की भावना किती उत्कट आहे याला कोणतं मीटर नाही आहे, याला कोणतं मोजमाप नाही आहे. त्या मोजमापाची गोष्ट आम्हाला सांगू नका. शास्त्र सांगतं पहिल्यांदा कृती करा. काय कृती करायला त्या देवतेकरता तयार आहात हे आपल्याला ते विचारतात की तुमच्याच्यानी काय काय होणार आहे करणं, तुम्ही काय करू शकता. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलंय की पूजादींचा अनुक्रम टाळून चालणार नाही. म्हणजे घरामधल्या देवतांची पूजा केलीच पाहिजे. पूजा करताना काय आपल्याला काही जमत नाही, मग एक देवाला फुलं बिलं काही न वाहता देव मांडून ठेवावेत आणि देवाला एक नमस्कार करावा. आणि मग लोक म्हणतात की आम्ही पूजा नाही करत पण आम्ही आपली घरामध्ये देवाची मूर्ती ठेवली आहे. शास्त्र त्याला मान्यता देत नाही. शास्त्र असं म्हणतं की ज्या ज्या दैवताच्या विषयी जो जो मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये जितका काही श्रद्धाभाव ठेवतो तो काही असेल पण त्यांनी त्याकरता आपल्या हातून काहीतरी कृती केलीच पाहिजे. नुसतं मनाला वाटतं म्हणून, आमचा भाव आहे म्हणून, आमचा विश्वास श्रवणावर आहे म्हणून आम्ही काही कोणी ज्ञानमार्गाने जाणारे लोक नाही आणि आम्हाला ज्ञानमार्ग प्राप्त होणं एका क्षणात शक्य नाही. आणि त्यामुळे त्याची सगुण भक्ती, त्याची उपासना हीच महत्वाची आहे असं ह्या सूत्रांनी सांगितलंय. ती का महत्वाची आहे ते सांगतात की इंद्रियांचे जे व्यापार आहेत, म्हणजे आमचे हात करतात काम, डोळे करतात काम, शरीर करतं काम, ते सगळे मनावर परिणाम करतात. मंदिरात जाऊन आलं की बरं वाटतं हे आपल्या प्रत्येकाचा अनुभव आहे. घरामध्ये काही चांगलं धार्मिक कार्य झालं की घर प्रसन्न वाटतं, घरात प्रसन्नता येते, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आपण देवाची प्रार्थना म्हटली की आपलं मन शांत होतं, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. ते म्हणाले की इंद्रियांच्या माध्यमामधूनच उपासना सुरू करावीच लागेल. उपासनेला नुसती भावना कितीही महत्वाची असली तरी सुद्धा नुसती भावना हा त्याला पर्याय नाही. कर्माबरोबर भावना हे उपासनेचं स्वरूप आपण लक्षात ठेवावं.
म्हणाले आपलं शरीर जर सत्कर्मामध्ये राबत राहिलं तर मनालाही वळण लागतं. म्हणजे मनाला वळवायला इंद्रियांच्या माध्यमातून आम्हाला काम करावं लागतं. इंद्रिय आमच्या मनाला वळवतात. त्यांनी पुढे असं म्हटलंय की पुन्हा पुन्हा तो विषय पूर्वविकल्प प्रकरणात स्यात् क्रिया मानसवत. पूर्वी सांगितलेले अशी विकल्प होऊ शकतो. प्रकरणावरून ते समजावे. कृती आणि भावनेशी ते संबद्ध असते. म्हणाले कर्माची महती श्रुती सांगते. ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असं श्रुती सांगते. ते आपल्या संशयाचं निराकरण करतायत. ते असं म्हणतात की तुम्ही तर आम्हाला सांगितलं की ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, मग कर्माचा आग्रह का करता? आमची भावना, आमची उत्कटता, आमची बुद्धी, आमचं मन, आम्ही सगळं जर आमच्या पातळीवरती त्या उपासनेशी जोडलं तर कर्म पाहिजेच हा आग्रह का? त्यांनी सांगितलं की मुळामध्ये एक विचार घ्यावा लागेल की कर्माशिवाय चित्ताची शुद्धी होत नाही आणि चित्ताची शुद्धी झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून चित्तशुद्धी करता तरी आधी कर्म केलंच पाहिजे. हा एक मुद्दा. दुसरं असं आहे कर्म जे आहे ते कर्म आणि ज्ञान यांची जर आपल्याला सांगड घालायची असेल तर एक वेगळा विषय आपल्या समोर येतो. तो म्हणजे असा की ज्ञानाने म्हणजे आत्मज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. हा विषय आता इथे चाललाय. म्हणजे आता त्यांनी कोणत्या विषयावर आपल्याला आणलं? आधी आपल्याला त्यांनी सांगितलं की नुसत्या भावनेने उपासना होत नाही, कर्मासहित होते. मग त्यांच्यावरती शंका काढली की तुम्ही तर सांगता ज्ञानाने उपासना होते, ज्ञान पुरेसं आहे उपासनेकरता, मग कर्माचा आग्रह का धरता? आता त्या दोन्हीच्या संदर्भामध्ये काय आहे ते आपल्याला सांगतात की दोघांच्या मर्यादा काय आहेत आणि दोघांचा विचार कसा करायचा आहे. आता त्यांनी एक विधान केलं की आत्म्याचं ज्ञान झाल्याशिवाय, ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त झालं असं म्हणता येत नाही. जे ज्ञान करून घ्यायचं आहे ते ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे तेच मनुष्याला अमृतत्वाची प्राप्ती करून देतं. आता ज्ञान श्रेष्ठ आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्ञानाची श्रेष्ठता नाकबूल नाही केली, पण कर्माचं महत्व ही काही कमी नाही हे त्यांना आपल्याला सांगायचंय. तर ते सांगताना आपल्या समोर जो विषय आहे तो शब्द असा आहे की उपनिषद, ईशावास्य उपनिषदामध्ये त्यांनी एक संदर्भ दिलेला आहे की अविद्या मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतम अश्नुते. अविद्यया मृत्युम तीर्त्वा, अविद्येनी म्हणजे कर्मानी मनुष्य मृत्यू तरून जातो. म्हणजे मृत्यूतून तरून जातो म्हणजे त्याला पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकावं लागत नाही. पण विद्येया अमृतम अश्नुते. आता यातला फरक काय आहे? यातला फरक हा ईशावास्य उपनिषदामध्ये सांगितलंय त्यांनी की म्हणाले या दोन गोष्टीमध्ये फरक असा आहे की अविद्या म्हणजे कर्म, अविद्या म्हणजे काहीही न समजता आपल्याला सांगितलेलं आहे की देवाला हे फूल असं व्हायचं. आपल्याला सांगितलं आहे पहिल्यांदा हळद, मग कुंकू, मग अक्षता, मग गंधलेपन, मग फुलं आणि या सगळ्याच्या आधी षोडशोपचार पूजा असेल तर वस्त्र आदी या सगळ्याचा विचार करून आसन, अर्घ्य, पाद्य सगळ्या सहित ती पूजा आहे. तर ही सगळी पूजा तिच्या क्रमाने करायची. त्या क्रमात कोणी चुकणार नाही. ते जे कर्म आहे ते कर्म अगदी नेटाने बरोबर योग्य केलं जाईल, रोज केलं जाईल, जसंच्या तसं केलं जाईल. त्यांनी सांगितलं त्यांनी होईल काय? त्या कर्मामध्ये आपल्याला चांगली योग्यता प्राप्त होईल. पण ते कर्म ज्याच्या करता करतो आहोत ते का करतो आहोत त्याचा हेतू काय? हा हेतू फक्त विद्येनी म्हणजे ज्ञानानीच कळेल. आम्हाला जेव्हा ज्ञान असेल
की हे फूल भगवंताला अर्पण केलंय. कसं केलं, कोणत्या भावनेनी केलं, त्याला अर्पण केलं म्हणजे ह्या मूर्तीवर अर्पण केलेलं आहे. ह्या मूर्तीवर अर्पण केलेलं फूल त्यांच्यापर्यंत पोचलं का, ते कसं पोचलं, तो पोचण्याचा मार्ग काय आहे, या सगळ्याचा विचार जेव्हा आम्ही करतो तेव्हा विद्यया अमृतम अश्नुते, म्हणजे ती जी देवता आहे त्या देवतेशी आमचा सुसंवाद होतो. सगुणाची भक्ती उपासती म्हणजे उपासना सांगतायत म्हणून त्या उपासका करता सगळं आत्ता इथे समजावणं चाललेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की म्हणून हा कर्म करत राहिला. व्यवहारातलं जर आपण बघितलं तर एखाद्या हॉस्पिटलमधली नर्स आहे आणि ती इंजेक्शन्स देते. तिला दिवसाकाठी 100 इंजेक्शन्स द्यावी लागतात. तिचा इंजेक्शन देण्याकरता हात इतका सफाईदार झालेला असतो की इंजेक्शन घेणाऱ्याला इंजेक्शन दिलं आहे हे कळत सुद्धा नाही. तो हळूहळू हळू म्हणतो तेव्हा त्या सांगतात, अहो इंजेक्शन देऊन मगाशीच झालंय, तुम्ही आत्ता कशाला घाबरून ओरडताय, मी तुम्हाला आता सोडून देते तुमचं इंजेक्शन, इंजेक्शन देऊन झालं. म्हणजे जे इंजेक्शन दिलं आहे ते कळत पण नाही. हे काय आहे, ही त्या कर्मामध्ये आलेली कुशलता आहे. योग कर्मसु कौशलम, की त्या कुशल कर्मानी हा जोडला गेलेला आहे. पण कुशल कर्मानी जोडला जाताना जर त्याच्या मागचं ज्ञान नसेल तर अविद्यया मृत्युम तीर्थवा, म्हणजे ह्या अविद्येने तो काय होतो, फल काय मिळतं, तर जन्ममरण तरुण जातो. पण कुठे राहतो, अव्यक्तामध्ये राहतो, ईश्वरापर्यंत पोचत नाही. आणि विद्यया अमृतम अश्नुते, पण कर्म करताना ज्याला आपण काय करतो, कशा करता करतो, कसं करतो हे ज्याला समजतं, किंवा पतंजलींनी म्हटलंय की तज्जपस तदर्थ भावनम, की तोच जप खरा की जो अर्थ आणि भावनेसहित केला जातो. जप याचा अर्थ कृतीला पण लावायला अडचण नाही, की अर्थ आणि भावनेनी कृती केलेली आहे. की जसं गुलाबराव महाराज अंध होते आणि ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवून घेत असत. ते जेव्हा ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन घ्यायला आले तेव्हा ल.रा. पांगारकरांनी ती आठवण लिहिली आहे की पांगारकर त्यांना घेऊन आले होते आणि ते त्या ठिकाणी समाधीवरती अभिषेक चालला आहे आणि तिथे पंचामृती अभिषेकाला ते स्वतः बसलेले होते. हे अंध आहेत, आपल्याला जागा माहिती आहे, बाहेरच्या सभामंडपामध्ये समाधीच्या बाहेर असलेला छोटीशी ही जागा आहे, तिथे गुलाबराव महाराज बसले होते. महाराजांनी पांगारकरांना सांगितलं की अहो तुमच्या हातातली अंगठी काढा म्हणाले, माऊलींच्या अंगाला त्रास होतोय. अंध आहेत पण त्यांना ती अंगठी उजव्या हातात आहे आणि त्या अंगठीच्या हाताने त्या समाधीवरती जे दूध आहे, ते साखर आहे, तूप आहे, सगळं चोळून त्या ठिकाणी त्या अभिषेकाचं कोंबट जल आहे, त्या प्रत्येक वेळी ती अंगठी त्या घासते ना त्या समाधीवरती. प्रज्ञाचक्षु त्यांना उगीच नाही म्हटलं, डोळ्यांना दिसत नाही आहे, पण त्यांनी सांगितलं तेवढी अंगठी काढा, माऊलीला त्रास होतोय. ही भावना आहे, जाणून समजून उमजून भावना आहे. सगळं समजलंय काय, त्या समाधीच्या तिथल्या चिऱ्यामध्ये माऊली आहे नाहीये, पण ज्याची उपासना करतो आहे त्याला आहे, त्याला त्या ठिकाणी माऊली आहेच. ती तशी सगुण साकार आहे. सगुण साकार भक्ती करणं अवघड आहे. तुकाराम महाराज पण म्हणतात की भक्ती तो सुळावरली पोळी, निवडे तो गडी विरळाची. म्हणाले अहो पहिल्यांदा सोपं आहे, यारे यारे अवघे जन, सगळ्यांनी यावं, भक्ती करावी, भक्तीमध्ये सगळ्यांना सुख आहे, हे सगळं सांगायला प्राथमिक पातळीवर सोपं आहे म्हणाले. पण त्या भक्तीमध्ये जेव्हा त्या मनुष्याच्या ठिकाणी काही अधिकार प्राप्त व्हावा, भक्ती जशी अधिकाधिक परिणत होत जाईल प्रेमामध्ये आणि निष्काम भावामध्ये, तसं तसं त्या भक्तीचं स्वरूप पालटत जाईल. आणि मग ते म्हणतात ती सुळावरची पोळी आहे. आनंद असेल भगवत प्राप्तीचा, पण भगवंताला प्राप्त करून घेणं इतकं सोपं नाही आहे.
आणि म्हणून ती सुळावरली पोळी निवडे तो गडी विरळाची. तसं इथे त्यांनी सांगितलंय की हे जे कर्म आहे, ती जशी तिच्या इंजेक्शन देते, जसं घरातली बायका म्हणतात विनोदानी, आम्ही पोळ्यांची लाखोली वाहिली आहे, म्हणजे आमच्या आयुष्यभरात आम्ही लाख तरी पोळ्या लाटलेल्या आहेत. आता ज्यांनी लाख पोळ्या लाटल्या आहेत त्यांचा हात त्याला बसलेलाच आहे, त्या हाताने पोळी सुंदरच होणार आहे. पण ती पोळी कोणत्या भावनेनी आम्ही केली, ते जे कर्म आहे त्या कर्माला उदात्तता केव्हा येते, ते कर्म केव्हा फलदायी होतं, ते कर्म केव्हा आध्यात्मिक होतं, ते कर्म केव्हा ईश्वराला स्पर्शतं, जेव्हा ते कर्म समजून केलं जातं, जेव्हा ते भावनेसहित केलं जातं. आता इथे कर्म आणि ज्ञान यांचा समुच्चय आहे आणि म्हणून उपनिषद म्हणतात की अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते. अविद्येने मरण टळतं, म्हणजे हा अव्यक्तामध्ये जाऊन पोचतो आणि राहतो, पण विद्येने ज्ञानाने अमृतत्वाची प्राप्ती होते. जे प्राप्त करायचं आहे म्हणजे कशाने मिळतं, उपनिषदांचा शेवटी सिद्धांत काय की कर्म आणि ज्ञान या दोघांचा समन्वय करता आला पाहिजे. त्या ठिकाणी कर्म करताना काय आहे, ॲनालिसिस आहे, पृथक्करण आहे की एक कर्म चांगलं करायचं आहे. म्हणजे देवाची षोडशोपचार पूजा जेव्हा करायची आहे तेव्हा सर्वार्थे अक्षताम समर्पयामी नाही आहे, चंदन आहे, त्याचं गंध काढून ठेवलंय, त्या गंधाकरता केशर वापरलाय, फुलं आहेत, सगळी सुवासिक आणली आहेत. तेवढंच नाही, देवाला सुंदर हार केलेत, देवाला सुंदर हार नाही, त्याच्या मंडपीला हार आहेत, तेवढ्याला नाही, त्या सगळ्या बाजूला असलेला तो सगळा देव्हारा, त्याच्या आसपासचा परिसर, तो सगळा फुलांनी सुशोभित वाढत चाललं ना. कर्मातलं कौशल्य वाढवत न्यायचं आणि त्याच्या ठिकाणी आपले कष्ट उभे करायचे की एक एक गोष्ट. आता हळद कुठली आणली, कुंकू कुठलं आणलं, त्या करंड्यामध्ये 6 महिन्यापूर्वी भरून ठेवलेली हळद, तिला काही जाळी गोळी लागली आहे, ते कुंकू ते काही खरं कुंकू नाही आहे, केमिकल आहे, नाही चालणार आम्हाला. आम्ही देवाकरता चांगलंच कुंकू ठेवणार, आम्ही देवाकरता अत्तरच ठेवणार. आता देवानी कुठेतरी गुरुजींनी अत्तर म्हटलं, घरात अत्तर नसलं की अहो तो सेंटचा स्प्रे द्या, कारण घरात सेंट स्प्रेला काही तोटा नाही आहे, पण देवाला उत्तमच अत्तर. आत्ता दिवस कोणते, या दिवसात हिना द्यायचा का खश द्यायचं का केवडा द्यायचा का गुलाब द्यायचा, देवाला काय आलं ना. कर्म म्हटलं की त्या प्रत्येकाचा बारकावा आला आणि त्या सगळ्या करता कष्ट आले, कर्म तितकं उत्तम करत गेले. हे कर्म एका बाजूनी उत्तम करत जाणं आणि दुसऱ्या बाजूनी त्या समर्पणाला उत्कटतेने आपण अधिकाधिक उत्कट होत होत त्या समर्पणाला एका उच्च पदावर नेणं किंवा भगवंताशी एकरूप होण्याकरता, त्याच्या साक्षात्काराकरता, त्याच्या म्हणजे आत्मानंदाचा जो भाग आहे तो प्राप्त करून घेण्याकरता, सगुण भक्तीचा ज्याला आपण म्हणजे परम अशी उच्च अशी अवस्था किंवा परमावधी ज्याला म्हणतो, ती परमावधी येई की हे सगळं उत्तमात उत्तम अर्पण केलं आणि उत्तमोत्तम भावनेनी त्याला समर्पित केलं. हा इथे कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय नाही, इथे समन्वय आहे. म्हणजे उपासनेमध्ये जे लक्षात ठेवायची 2 सूत्र आहेत, कशाचा समुच्चय करायचा, कशाचा समन्वय करायचा. इथे कर्म आणि ज्ञान यांचा समन्वय आहे असं सांगतात ते. समुच्चयामध्ये ॲनालिसिस आहे, हे असं वेगळं वेगळं आहे. वस्त्र कोणतं आणलं, कसं शिवलं, देवाला टोचेल का, आम्हाला वाटतं खूप चमचमीत दिसावं म्हणून आम्ही त्याच्यावरती हे टिकल्या लावल्या, पण त्या सगळ्या टिकल्याला आतून ह्या मोठमोठ्या गाठी मारल्या दोऱ्याच्या की तो अर्पण करणारा म्हणतो त्या देवाला तुमच्या गाठी टोचतायत, तुम्हाला डोळ्याला दिसायला पुष्कळ बरं दिसतंय, त्या देवाला का त्रास देता, त्याला चांगलं मृदू मुलायम वस्त्र द्या. म्हणजे हे जे एक एक समर्पण आहे, त्या प्रत्येक समर्पणाच्या मागची
कर्म करतानाची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी आपल्याला सांगितली आहे कर्मामध्ये. त्याच्याकरता प्रोसेस कोणती आहे, त्याच्याकरता ॲनालिसिस आहे, त्याच्याकरता पृथक्करण आहे. आणि जेव्हा एक कृती पूर्ण व्हायची आहे तेव्हा सिंथेसिस आहे, तेव्हा हे ॲनालिसिस आहे, त्याच्यातून कर्म आम्ही सिद्ध केलं आहे. आणि ते जे सिद्ध केलेलं कर्म आहे त्या कर्माचा आम्ही समन्वय केला आहे, त्या कर्माचं एकत्रीकरण केलं आहे. ते कर्म जे आहे ते ज्ञानाच्या बरोबर उत्तम प्रकाराने जोडलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नुसत्या कर्माने नाही मिळणार, अज्ञान राहील, पण कर्मज्ञानाबरोबर जोडलं की विद्येया अमृतम अश्नुते. त्यांनी पुन्हाही असंच म्हटलंय की नुसती विद्या आहे. आत्तापर्यंत आपण जे बोलत आलो ते की बस आम्हाला ईश्वराबद्दल इतकी माहिती आहे, तितकी माहिती आहे, एवढे ग्रंथ वाचले, तेवढं केलं, आम्ही भगवंताला ज्ञानाने जाणतो. ज्ञानाने जाणणं इतकं काही सोपं नाही आहे. आणि 4 ग्रंथ वाचले म्हणून आम्ही ज्ञानमार्गाला लागलो असं समजणं हा पण एक आपल्याबद्दलचा गबाळा समजुतीचा भाग आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे असं म्हटलं की ईश्वराकरता कर्म हात जोडावेच लागतील. हात जोडणं सुद्धा कर्म आहे. भगवंताला हात जोडणं हे कर्मच आहे. भगवंताकरता कार्य करत राहणं कर्मच आहे. तर असो त्यांनी आपल्याला इथे म्हटलं आहे की या ठिकाणी सगळी जी कर्म आहेत ती ज्ञानाशी जोडली पाहिजेत. आणि म्हणून ज्ञान आणि कर्म या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, आपण एक 4 दिवसापूर्वी बोललो होतो की स्वीकारण्याचे मार्ग 2च राहतात. एक म्हणजे योग किंवा भक्ती. कारण कर्म आणि ज्ञान हे अपरिहार्यच आहे. हे दोन्ही आम्हाला स्वीकारावंच लागतं. या दोघांच्या ठिकाणी आम्हाला काही पर्याय उरत नाही. कर्म ही स्वीकारलंच पाहिजे, ते ज्ञानयुक्त झालंच पाहिजे. मग आता कर्म कोणत्या मार्गाचं स्वीकारायचं त्याकरता फक्त निवड करायला 2च मार्ग उरतात. एक योगाचा तरी मार्ग आहे, एक योगमार्ग तरी आहे, आणि एक भक्ती मार्ग तरी आहे. यातलं काही निवडा असं जे आपल्याकडे म्हटलंय. भूम्नः ऋतुवज्जायस्त्वं तथा ही दर्शयती. भूम्याच्या म्हणजे सर्वांगांनी युक्त अशा प्रतीकाच्या उपासनेचे श्रेष्ठत्व आहे. यज्ञाप्रमाणेच हे समजावे. त्यांनी असं म्हटलंय देवतेची उपासना करायची आहे. देवता मोठी सुंदर पाहिजे, सावयव पाहिजे, ती संपूर्ण पाहिजे, आणि त्या संपूर्ण देवतेची उपासना करावी. भूम्याच्या म्हणजे सर्वांगानी युक्त असलेल्या देवतेच्या, ती देवता सर्वांगानी युक्त पाहिजे, अशा देवतेची उपासना करावी असं त्यांनी सांगितलंय. की हे जे सगुण ब्रह्म आहे ते अलौकिक आहे, ते विशाल आहे, ते अमर्याद आहे, ते अत्यंत सुंदर आहे. आणि काल आपण जिथे थांबलो ते की भामनी आणि ते संयद्वाम आहे. संयद्वाम म्हणजे जे जे सौंदर्य ह्या जगामध्ये प्रकट होऊ शकतं त्याचा अधिकारी तोच आहे. जे जे औदार्य प्रकट होतं त्याचंही अधिष्ठान तोच आहे. म्हणाले जे जे काही चांगलं चांगलं म्हणा, उत्तम म्हणा, सुंदर म्हणा, वैभव संपन्न म्हणा, गुणसंपन्न म्हणा, मोहवणारं म्हणा, काही म्हणा, म्हणून तर भगवंताचं जे रूप आहे त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे की अनंत कोटी सूर्यांचं तेज ओवाळून टाकावं असं भगवंताचं तेज आहे. भगवंताच्या रूपाचा महिमा वर्णन करताना असं म्हटलंय की ते भगवान श्रीकृष्ण जेव्हा पळून निघाले, मथुरेहून निघाले आणि ते पळायला लागले तेव्हा तो कालयवन त्यांच्या मागे धावत सुटला. म्हणजे या अल्ला तोबा तोबा करून तो त्यांच्या मागे धावत होता की हे इतकं रूप, इतकं सुंदर, इतकं मोहक, इतकं आकर्षक. वेडा झाला तो. आपल्याला इतक्या लांबचा काळ सोडून द्या, अलीकडच्या काळामध्ये निजामशाहीमधला निजाम, बिदरचा बादशाह, त्या बादशहानी जेव्हा पाहिलं भगवंताचं रूप तेव्हा तो वेडा झाला. म्हणाला त्याचं दर्शन मला पुन्हा घडवा. आणि म्हणून त्यांनी संतांना आग्रह केलाय, दामाजी पंतांना आग्रह केलाय कि वो विठोबा का मुझे दर्शन करो, मैं बिल्कुल उसके दर्शन के बिना रह नहीं सकता. त्यांनी त्यांना म्हटलंय की मला त्याचं वेड लागलेलं आहे, मैं पागल हो गया हूं.
उसे देखने के लिए मैं बेताब हूं. आणि त्यामुळे हे जे त्याचं रूप आहे, हे सगळं सौंदर्य हे त्याचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की ज्याची उपासना करायची आहे, जे रूप निवडायचं आहे, ब्रह्मसूत्रकार म्हणतात सुंदर रूप निवडा, त्याच्या त्या लोभस रूपावरती प्रेम करा. भूमा यो वै भूमा तत् सुखम. जे विशाल आहे, जे अलौकिक आहे, जे अमर्याद आहे, जे सुंदर आहे, जे अनंत गुणांनी युक्त आहे, असं परब्रह्माचं रूप त्या ठिकाणी निवडा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. विकल्पो विशिष्ट फलत्वात. उपासनांचे फल एकच असल्यामुळे कोणती तरी एकच उपासना स्वीकारावी. म्हणजे आत्ता आपण बोललो तसं मन जर आपल्या ताब्यात असेल, एका देवाची उपासना करून आणि एक उपासना करून आपल्या सगळ्या समस्या सुटतील अशी धारणा असेल, तर एकाच उपासनेमध्ये स्थिर व्हावं. नाही तर आपल्याला कृष्ण आवडतो, पण आता अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, मग आता लक्ष्मीची उपासना करा, श्री सुक्तानी उपासना करा. आता काही संकट आहे, लोक म्हणतात गजानन महाराजांची पोथी वाचा, चला आता गजानन महाराजांची पोथी वाचा. लोक म्हणतात संतोषी मातेचं व्रत करा, संतोषी मातेचं व्रत करा. म्हणजे मनुष्य एका उपासनेवरती समाधानी जर नाही झाला तर तो 10 उपासना करतो. पण त्यांनी सांगितलं की एकाच देवाची एकच उपासना, एकाच प्रकारची एकच उपासना पुरेशी आहे. कारण सगळ्या उपासना तेच फल देतात. आपल्याकडे साधं सुभाषित आहे ना, सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छती. कोणत्याही देवाला कोणत्याही रूपात नमस्कार केला तरी शेवटी तो भगवंतालाच जाऊन पोचणार आहे. आणि भगवंताचं स्वरूप एकच आहे. म्हणून 10 उपासने करता धावू नका म्हणाले. आता एक दुसरा महत्वाचा मुद्दा सांगितलाय. काम्यास्तु यथा कामम समुच्चयेरन्न वा पूर्व हेत्व भावात. काम्य साधनांचा वाटले तर समुच्चय करावा वा करू नये, कारण पूर्वी सांगितलेल्या उपासनेचा हेतू तिथे नसतो. काम्य साधना आपण मगाशी म्हटलं तसं, एक राजा आहे, त्या राजाला विजय पाहिजे युद्धामध्ये. त्या विजयाकरता काम्य उपासना किती आहेत? विजय प्राप्ती करता यज्ञ करावा, विजय प्राप्ती करता मंत्रांचे जप करावेत, विजयाच्या प्राप्ती करता जे जे यथाशक्य उपासनांचे प्रकार आहेत ते सगळे अवलंबावेत. एका कामने करता 10 उपासना आणि 10 कामनांच्या करता 10 उपासना, ते पण शक्य आहे. की वेगवेगळ्या कामना आहेत, त्यांच्याही करता 10 प्रकारच्या उपासना होतील की ज्या केल्या जातात. पण त्यांनी सांगितलं की कामनेला धरून ज्या उपासना आहेत, आता काम्य उपासना करायची आहे, तर मात्र माणसाला फार त्याच्याबद्दल जागरूक राहावं लागतं. म्हणजे असं आहे, त्या उपासनेत मग काही चुकता कामा नये. त्याच्याकडनं फळ मागायचंय ना, मग त्याच्याकरता जी उपासना करायची आहे ज्या दैवताची, ते दैवत सुद्धा बघतंय की हा कसा उपासना करतो. म्हणून त्यांनी सांगितलं की काम्य उपासनेचा समुच्चय होऊ शकतो. काम्य उपासनेमध्ये तंत्राचं महत्व किंचितही कमी होत नाही. म्हणून सगळ्या शिवलीलामृताची पोथी वाचायला हरकत नाही. की त्या पोथीमध्ये जसं चिताभस्म नाही मिळालं तर काय, शिवाची उपासना करताना पांढरं फूल नाही मिळालं तर काय, सगळ्या वाचण्यासारख्या कथा आहेत. त्याचा अर्थ एकच आहे की फलाकांक्षी उपासना आहे किंवा उपासना फार कठोरपणाने राबवायची ठरवलेली आहे, निष्काम असली तरी, मग तिथे पर्याय नाही. पर्याय कधीच स्वीकारू नये असं सांगितलंय. रोजच्या पूजेत सुद्धा काय करणार, आता आज आपल्याला फुलंच आणणं झालं नाही, मग राहू दे, देवाला हळदी कुंकू वाहू, अक्षता वाहू आणि दिवा लावू, उदबत्ती लावू, बास झालं. उपासकाला हे मान्य नाहीये. ब्रह्मसूत्रकार सांगतात की उपासकाला हे मान्य होऊ शकत नाही. उपासकांनी जेवढं म्हणून त्याचं स्वरूप आहे त्याच्या उपासनेचं, ते रोज तसंच सांभाळून केलं पाहिजे, ते सांभाळलं गेलंच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. आणि म्हणून आता आपण अगदी शेवटाला आलो ह्या अध्यायाच्या. अंगेषु यथाश्रय भावहा
उपासनेला अंगभूत अशा गोष्टी जशाच्या तशा स्वीकाराव्यात. आज फुलवाती तुपात भिजवल्या नाहीत, मग आज निरांजन लावायला नको, आज तेलाचा दिवा लावलाय पुरे नाही, आज उदबत्ती नाही, मग दुसरं काहीतरी बघू, धूप वगैरे घातला, बास झालं. जेवढी पंचोपचार स्वीकारली आहे पूजा ती तशीच झाली पाहिजे. रोज षोडशोपचार स्वीकारली आहे तशीच झाली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठे मागे पुढे नाही. म्हणून ते सांगतात उपासनेला अंगभूत अशा गोष्टी नैवेद्य रोज दाखवलाच पाहिजे, दाखवलाच पाहिजे त्या जशाच्या तशा. म्हणून तर आपण सगळ्यात सोपं साखरेचा नाही तर दूध साखरेचा, आपल्याला कष्ट नकोत. नैवेद्य दाखवला, कशाचा दाखवला, कशाचा का असे ना, हे साखर आम्ही खातो म्हणजे आम्ही जे खातो तेच त्याला दाखवतो. दूध साखर आहे, जे आम्ही घेतो तेच त्याला दाखवतो. आता ज्याची त्याची इच्छा आहे की जो त्या नैवेद्याकरता देवाकरता किती सजवील काही सांगता येत नाही. म्हणून पुढे शिष्टेश्च, शास्त्राचा आदेश तसाच आहे. शास्त्र असं सांगतात की हे कर्म योग्य प्रकाराने केलंच पाहिजे. याचा अर्थ एकच आहे. फार आपण खोलात जरी नाही गेलो तरी सुद्धा देशाचा पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, तो आपल्याकडे येणार आहे तर त्या त्या गावाला त्याचा प्रोटोकॉल सांभाळावाच लागतो. तसं आहे की देव आमच्या घरात आहेत, ते आदरणीय आहेत, त्याचा हा शास्त्र सांगता हा प्रोटोकॉल आहे की देवाचा रोज आदर व्यक्त करणं, त्याचा मार्ग कोणता, तो हा आहे, त्याची पूजा करणं. मग ती पूजा आपली कशी मागे पुढे गुंडाळली नाही म्हणाले चालणार, ती व्यवस्थित झालीच पाहिजे. पुढे समाहारात उणीवा सुधारून घ्याव्यात. पूजेत उणीव पडली, आता आपण म्हटलं तसं की नाहीच मिळू शकलं पूजेकरता, आपण जंग पछाडलं, पण त्या दिवशी सोमवार आहे, दुकानं सगळी बंद आहेत, आपल्याकडची उदबत्ती संपली आहे, आपल्याकडे नाही आहे काही तिथे आजच्या पूजेला जे हवं आहे ते आपण नाही. आता समजा या श्रावण शुक्रवार आहे, श्रावण शुक्रवारमध्ये तिला आघाडा दुर्वा व्हायचा आहे. आता आघाडा नाही मिळाला आम्हाला, आमच्या आसपास कुठं नाही, आम्ही मंडईत नाही गेलो, चुकलं. पण त्यांनी सांगितलं की पूजा करताना ती उणीव ठेवता कामा नये, उणीवा सुधारून घ्याव्यात. आणि म्हणून आपण काहीही जेव्हा त्या पूजेकरता धडपड करून आपण मिळवू शकत नाही तेव्हा अक्षताम समर्पयामी, तेव्हा मग अक्षता व्हावी शेवटचा पर्याय म्हणून. आम्ही म्हणजे वाटीभर अक्षताच करून ठेवतो, बाकीची सगळी तयारी थोडीच ठेवतो, अक्षता सगळ्याकरता वाहतोय. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं उणीवा सुधारून घ्यावा. ज्याची पूर्तता करता येत नाही त्याच्याकरता अक्षता व्हाव्यात. म्हणाले गुणसाधारणे श्रुतेश्च, गुण सारखे असल्यामुळे स्वीकार करता येतो. म्हणजे काय गुण आहेत, का पर्याय दिला त्यांनी, आधी चुकायचं नाहीच, पण आता वेळच आली अशी की आता आपण काही करू शकत नाही, परिस्थितीच अशी आहे. समजा कुणी हॉस्पिटलमध्ये आहे, घरामध्ये काही दुसऱ्या अडचणी आहेत, कोणी आजारी आहे, काही आणखीन आपण स्वतः आजारी आहोत, पण काय देवाची पूजा केली पाहिजे, आता तसं कसं ठेवून चालेल, पूजेला उभे राहिलो, घरात फुलं नाहीत, आता काय करणार, आपल्याला खाली वाकून साधं ती फुलवाती काढून त्याला दिवा लावता येत नाही, काय करणार. मग आता काय करावं, देवाच्या अंगावरची फुलं काढून ठेवावीत, हळदी कुंकू व्हावं, अक्षता व्हाव्यात, सर्वार्थे अक्षताम समर्पयामी. म्हणाले हा पर्याय का स्वीकारला, कारण ह्या प्रत्येकाचं प्रयोजन एकच आहे, सगळ्यांचे गुण एकच आहेत. अक्षता कशा करता, त्याला प्रसन्न करण्याकरता, फुलं कशा करता, जे सुगंधी आहे ते त्याला देऊन प्रसन्न करण्याकरता, धूप दीप या प्रत्येक उपचारामध्ये आपलं प्रेम आहे, त्याची प्रसन्नता आहे, आरतीमध्ये आपली आर्तता आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. म्हणून सगळं करावं आणि शेवटी एक दंडवत घालावा, त्याला एक नमस्कार करावा, भगवंता हे सगळं चुकलेलं आहे पण आता आम्हाला सांभाळून घ्या, आता दुसरं काय आम्ही करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय की हे गुणसाधारण्य श्रुतेश्च, श्रुतीने सांगितलंय ह्या सगळ्यांच्या मध्ये गुणसाधारणता म्हणजे कॉमनली सगळे एकाच हेतू करतायत, फॉर सेम पर्पज. म्हणून हे जे आहेत त्याच्या ठिकाणी आपण प्रसंग पडेल
तेव्हा अक्षतांचा वापर करावा. मानसला गेलो, पुष्कळ बरोबर घेऊन गेलो, पण गेलो तरी सुद्धा इथे पूजा करतो तशी काही तिथे करता नाही आली. तिथे म्हणावं बाबा आता काय करावं, तुझ्याकरता एवढं घेऊन आलोय, आता जे आहे तेवढ्याची पूजा तू स्वीकार. नवा तत्सहभावा श्रुते, पूर्ण उपासनांचा समुच्चय करू नये, कारण श्रुती तसे सांगते. पूर्ण उपासनांचा म्हणजे आपल्या देवघरामध्ये एवढे देव आहेत, एकाच देवाला फुल वाहिलं, एकाच देवाला हळदी कुंकू वाहिलं, आणि आपण म्हटलं एकाला वाहिलं की सगळ्यांना मिळतंय, त्यामुळे सगळ्यांना वाहत बसायची काही कटकट करायचं कारण नाही. आपल्या देवघरात असू देत पुष्कळ देव, पण एवढ्या सगळ्यांना कुठं वाहत बसायचं. म्हणजे घरात जर गुरुजींना पूजेला बोलावलं तर गुरुजी सगळे देव एकदम एका तामणात घालतात, त्या सगळ्यांच्या डोक्यावर एकदा पाणी ओततात, पुसले नाही पुसले जागेवर ठेवतात. सगळ्यांना कोण गंध वाहतो? पाण्यात असतानाच गंध वाहतील देवांना, काही सांगता येत नाही, नेम नाही, कारण ते एकदा उरकायचं असतं. असा उरका पाडायला जर आम्ही बसलो तर त्यांनी सांगितलंय हा सगळ्या उपासनेचा एकच समुच्चय आहे, की सगळ्या करता ही एकच उपासना, सगळ्या करता हा एवढा एकच उपचार. मी जे काही मागतोय त्या सगळ्या करता मागतोय, म्हणजे आत्ताचं हे जे काही कर्म आहे या कर्माकरता हा एकच उपचार. म्हणाले असं करू नये. घरामध्ये गुढी बसवली आणि आतमध्ये देवांची पूजा केली. आता गुढी बसवली तर त्या गुढीचा नैवेद्य वेगळा वाढायला पाहिजे, देवांचा नैवेद्य वेगळा वाढायला पाहिजे. दसऱ्याला सरस्वतीचं पूजन झालं तर सरस्वतीचा नैवेद्य वेगळा झाला पाहिजे. ती जरी वाद्य असतील, ती जरी पुस्तकं असतील, ती जरी ग्रंथ असतील, तरी त्यांचा एक नैवेद्य व्हायला पाहिजे, देवांचा नैवेद्य वेगळा व्हायला पाहिजे. का? ते म्हणाले ही उपासना आहे, ही सरस्वतीची, शस्त्रांची, कलेची उपासना म्हणून आम्ही ती उपासना केली. आता त्या उपासनेची परिणती तिच्या नैवेद्यामध्ये होणारच आहे. मग आपल्या देवाला नैवेद्य दाखवला, सगळ्यांनाच दाखवला म्हणजे मिळाला, असं म्हणाले होत नाही. गुढीला गुढीचा नैवेद्य दाखवा. कारण का? ते सुद्धा परमेश्वर रूप आहे. तो मागे त्यांनी संयद्वाम म्हटलंय ना. संयद्वाम याचा अर्थच असा की जे जे काही संपन्न आहे, जे जे काही सुंदर आहे ते ते ईश्वराचं स्वरूप आहे, आणि ते ईश्वराचं स्वरूप आहे म्हणून ते ईश्वर म्हणूनच भजायचं आहे, म्हणून त्याचा आदर करायचा. कारण ती गुढी काही आम्हाला सांगायला आली नव्हती मला उभी करा म्हणून, आम्ही आमच्या हौसेने उभी केली आहे. आम्हाला ती मांगलिक वाटते म्हणून उभी केली आहे. मग ती मंगल गुढी आहे, तिचा आदर नाही करायचा. संध्याकाळ झाली तरी गुढी उतरवली नाही, दुसरा दिवस उजाडतो, आता कोण रात्री काढत बसतो उद्या बघू, असं नाही. मंगळागौरीची पूजा फक्त दुपारी केली जाते, तिची रात्री पूजा नाही, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा नाही. हे कुठलं व्रत? त्यांनी सांगितलंय हा अशा सगळ्या उपासनेचा समुच्चय करू दे, की व्रत म्हणून मंगळागौरीची दुपारी पूजा केली, पूजा झाली, सगळ्या मुली आपापल्या घरी गेल्या, की घरची मुलगी सुद्धा रात्री मंगळागौरीची पूजा करत नाही, दुसऱ्या दिवशीची उत्तर पूजा करत नाही. एकदा तिला दुपारी पुरणाचा नैवेद्य दाखवला की मंगळागौरीचं व्रत संपलं. ते व्रत तसं नाहीच आहे. शास्त्रांनी जर ते पूजन त्रिकाल सांगितलंय, की तिच्या आवाहनापासून 3 वेळा जर पूजन आहे तर ते व्रत केलं तर ते तसं पूर्ण करायला पाहिजे. म्हणजे आपण परवा म्हणालो होतो तसं आहे की औषध एका डॉक्टराचं घ्यायचं आणि पथ्य दुसऱ्या डॉक्टरचं करायचं, कारण आपल्या सोयीचं म्हणून शास्त्राप्रमाणे मंगळागौरीचं व्रत करायला घ्यायचं, पण ते सोयीस्कर आपल्या पद्धतीने चालवायचं, असं नाही चालवता येत. जसं गुरुजींना सांगितलं जातं, गुरुजी लग्न लवकरात लवकर उरका. लग्न उरकण्याचा विषयच नाहीये. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येक त्याला आपल्याकडे प्रयोग म्हटलेला आहे. वास्तुशांत हा प्रयोग आहे, लग्न हा प्रयोग आहे, मुंज हा प्रयोग आहे, आणि गुरुजी तो प्रयोग चालवतात. तो का चालवतात? कारण तो संबंध प्रयोग चालवणं म्हणजे त्या प्रयोगातून मिळणारं इष्टफल आम्हाला प्राप्त होणं. ते आम्ही असं म्हणतो याला काही अर्थ नाही होते, कर्मकांड आहे. कारण प्रत्येक गोष्ट कोणता तरी शिक्का मारून आम्ही ती उडवून लावणं फार सोपं आहे, पण कोणतीही गोष्ट नेटानी चालवणं फार कठीण आहे. कोणत्याही बाबतीमध्ये नेटानी चालवणं. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की उपासनांचा समुच्चय करू नये. दर्शनाच्य शास्त्र तसंच सांगतं. कारण या सगळ्या मिळणारं जे पुण्य आहे
त्याचे जे लाभ आहेत ते सगळे अपूर्व आहेत. अपूर्व याचा अर्थ असा की ते सगळं फल जे आहे ते आम्हाला लगेच दृश्य नाही आहे. गॅसवर दूध तापवायला ठेवलंय, बराच वेळ झाल्यानंतर ते ओतू येणार आहे, हे दृश्य प्रकरण आहे. आणि नाही लक्ष दिलं तर ते सगळं ओतू जाणार आहे, हे सुद्धा दृश्य आहे. पण इथे यज्ञ केला आहे आणि ह्या यज्ञाचं तात्कालिक फल काय आहे हे प्रत्ययाला येईल, पण त्याचं अपूर्व फल आम्हाला माहीत नाही. ते कुठे कुठे आणि कसं कसं भोगणार आहे. ते स्वर्गात जाऊन काही भोगायचं आहे, काही पुन्हा पृथ्वी तलावर येऊन भोगायचं आहे आणि काही आत्ता भोगायचं आहे. जसं मनुष्य डायबिटीज आहे, काय होतं 2 गोळ्या जास्त खाल्ल्या, गोड खाल्लं, त्यावेळी गोड खातो, त्याची शुगर वाढायची ती वाढते, त्यावेळी त्या गोळ्या खाऊन आणखीन तो कमी करतो ती शुगर, पण ती साखर त्यावेळी मधुमेहाने कमी केली म्हणून त्याचे परिणाम व्हायचे टळत नाहीत. देहावर हळूहळू हळू परिणाम होतच राहतात, शरीर हळूहळू बिघडतंच. त्या दिवशीचं त्याचं खाणं त्याला बाधायचं ते त्यापुरतं बाधलेलंच असतं आणि पुन्हा या कर्माचं फळ भोगावं लागतं ते लागतंच. की हे जे आम्ही साठवत सगळ्या कर्मांचं फळ एका वेळी भोगून संपतं असं पण नाहीये. ते आजपासून ते फळ भोगणं सुरू होतं. कधी आजही भोगतो, दीर्घकालाने पुन्हा भोगतो. आज पडलो जोरात, आज लागलं, 4 दिवसांनी पाय बरा झाला. पावसाळा आला की दुखायला लागतो, म्हातारपण आलं की अधिक दुखायला लागतो. डॉक्टर पहिला प्रश्न विचारत, पडला होतात का हो तुम्ही पूर्वी कधी जोरात, म्हणून तुमचा पाय आता दुखायला लागला. हो, म्हणजे कोणतं कर्म केव्हा फळाला आलं, केव्हाचे पडलेले केव्हा भोगतोय, तसं ते अपूर्व आहे. म्हणून ते सांगतात जे आम्हाला कळत नाही पण जे शास्त्राला कळतं ते दर्शन सांगतं की अतींद्रिय वस्तू ज्या आहेत त्याकरता शास्त्रावर विश्वास ठेवावा. आणि इथे आज आता या तृतीय अध्यायामधला 3रा किरण संपला. आता आपला शेवटचा किरण सुरू होईल आणि ह्या सत्रामध्ये आपला 3रा अध्याय पूर्ण होईल. हा जो साधनाध्याय आहे, उपासनाध्याय आहेत. आज आपण थांबू.